उगाच नाही झाली हवा, वन साइड मार्केट जाम केलंय भावा. वन साइड अख्ख्या महाराष्ट्रात गाजवलंय. डॉन म्हणतात डॉन. उगाच नाही झाली हवा, वन साइड मार्केट जाम केलंय भावा. वन साइड अख्ख्या महाराष्ट्रात गाजवलंय. डॉन म्हणतात डॉन. आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो एडिट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हाऊ डू क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते आपण ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा. फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली क्रॉपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.6चा इथून बॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि इथून फोटो हा सेट करायचा आहे या बॉक्समध्ये आणि त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे झाल्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून 2 बटन ह्या फोटो स्क्रीनवर सेट करायचं आहे. व्हिडिओची साईज आहे तेवढी. त्याच्यानंतर आता आपल्या इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट मग व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीट मग व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोड्या ते स्क्रोल केल्यानंतर एक्स्ट्रा कॉडोचं एक ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. ह्या बीट आपल्याला जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली ते चेंज होत आहे. ठीक आहे, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होत आहे. ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे. पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करूया स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करूया स्प्लिट करूया. अशा प्रकारे हाच फोटो असेल तो शोच्या बीट आपण तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचं इथून डिलीट करून टाकायचं आहे. ठीक आहे, आता इथे आपल्याला सिम्पली 3 PNG इथून ॲड करायच्या. ठीक आहे, तर मी तुम्हाला इथे एक PNG ॲड करून दाखवतो. त्यानुसार पुढच्या 3 PNG असतील तर तुम्हाला ॲड करायच्यात. तर पहिले PNG आपल्या इथून डायलॉग चालू होता येतो. तर इथे त्याल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून पहिले PNG इथे सिलेक्ट करून ॲड करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे PNG ॲड केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचं इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं. ठीक आहे, यामध्ये सिलेक्ट करायचं सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता ह्याच्यापेक्षा लेंथ असेल बघायची कुठपर्यंत हा डायलॉग येतो आणि कुठून संपतोय तिथपर्यंत यायचं आहे. तिथे हा डायलॉग संपतोय तर ह्याची लेंथ अशा कमी करायची. ठीक आहे, आता आपल्या ह्याच PNGवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून तुम्हाला डुप्लिकेट जी लेअर झाली त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून दुसरं PNG ॲड करायचं. अशा वेळेस तिसरं PNG तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. इथून PNG ॲड केल्यानंतर फोटो इथून मी ना बीटनुसार स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आणि PNG आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली हाच आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू. इंच ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाय व्हायब्रेटिंग पॅनल्स इथून सिलेक्ट करायचं आहे आणि याची खालची लेंथ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डी हा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना आउटमधला ब्लिंकचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढं सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच उशचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस सेकचा वेळ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला सेक्स स्लाईड हा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पहिले एन्जुट यायचं आहे. पहिले एन्जुट आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला इंट्रो अँड आउट्रोमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे एक हॉरिझॉन्टल ओपनचं इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्या यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पुन्हा इंट्रो अँड आउट्रोमध्ये जायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची.
त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून बरोबर आपल्याला इंटेन्सिटी ना संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथेच हे तुम्हाला खाली बोर्ड इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली ह्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ठीक आहे, यामध्ये नंतर तुम्हाला पार्सचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ना हा जो आपला तिसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते तेच आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ठीक आहे, यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट म्हणजे आहे सेकचा इथून सिलेक्ट करायचा आहे. यामध्येच असतो तो इफेक्ट. अशा वेळी इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 11 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा तिथेच यायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्याच ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये मॅक इफेक्ट होऊन जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करा आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 11 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 12 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे. म्हणजे 12 सेकंदाचे थोडं मागे आणि इथून मग व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. 3 प्लेट स्टेप्सचा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 12 सेकंदाच्या थोडं मागून 13 सेकंदापर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली 14 सेकंदाच्या थोडं मागे यायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे 4 स्टेप अनफोल्डचा इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल ते एक्सपोर्ट होऊन जाईल.